जलजीवन योजनेअंतर्गतल्या या पाण्याच्या टाकीचा हा सांगाडा तुम्ही पाहत आहात. नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या परिसरात सोनईचं जे बाजारतळ आहे त्या बाजारतळाच्या अगदी शेजारी हा मोठा पाण्याच्या टाकीचा सांगाडा उभारला आहे. आणि हा अत्यंत अशा बेजबाबदारपणा जो काय ज्याला आपण म्हणतो बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, तो यातून स्पष्टपणे दिसतो आहे. विशेष म्हणजे हे काम सुरू असताना या ठिकाणी अजिबात पाणी मारण्यात आलेलं नाही. पाणी मारण्यात न आल्यामुळं हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे. आणि जलजीवन मिशन जे अभियान आहे केंद्र सरकारचं, त्या अंतर्गत ही पाण्याची टाकी इथं बांधण्यात येणार होती. मात्र हे काम गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प पडलं आहे, बंद पडलं आहे. आणि या ठिकाणी कोणताही मजूर किंवा या ठिकाणी कोणत्याही या कामाची गती अजिबात दिसत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम बंद आहे. आणि या ठिकाणी या कामावर पाणीच न मारल्यामुळं हे कन्स्ट्रक्शन पूर्णतः जमीनदोस्त करावं लागणार आहे. पूर्णतः पाडून त्या ठिकाणी पुन्हा हे स्ट्रक्चर असं उभं करावं लागणार आहे. कारण हे अर्धवट अवस्थेतलं स्ट्रक्चर धोकादायक तर आहेच, मात्र यामध्ये शासनाचे पर्यायानं जनतेचे करोडो रुपये त्या ठिकाणी वाया गेले आहेत. गेल्या वर्षभरापासून हे काम बंद आहे आणि अतिशय निकृष्ट पद्धतीने हे काम करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की या कामावर म्हणजे सिमेंटच्या कामावर पाणी मारावं लागतं, मात्र या ठिकाणी पाणीच मारण्यात आलेलं नाही. या कामाकडं कुठले लक्ष देण्यात आलं नाही. अत्यंत या ठिकाणी आपण ज्याला म्हणू शकतो की पैशांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांची उधळपट्टी या ठिकाणी करण्यात आली. जलजीवन मिशन जे अभियान आहे त्या अभियानांतर्गत ही नेवासा तालुक्यातल्या सोनई गावातली ही पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीचं काम आहे. आणि सोनईच्या आजूबाजूला ज्या वाड्यावस्त्या आहेत त्या वाड्यावस्त्यांच्या परिसरामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षांपूर्वी जलजीवन मिशन अभियानांतर्गत घर घर जल हर हर जल असं जे काही केंद्र सरकारचं अभियान होतं, त्या अभियानाच्या अंतर्गत या अभियानानुसार ठिकठिकाणी खोदकाम करून काळे पाईप गाडण्यात आलेले होते. ते पाईप जसे तसेच आहेत आणि अशा विविध ठिकाणी हे पाण्याच्या टाकीचं काम करण्यात आलेलं आहे. मात्र हे पाण्याच्या टाकीचं काम अत्यंत निकृष्ट आणि अपूर्ण अवस्थेत आहे. याकडे कोणाचंच लक्ष नाही. विशेषतः नेवासा तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, सध्याचे विद्यमान आमदार आहेत विठ्ठलराव लंघे, यांनी याकडं विशेषतः लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी या कामात जो भ्रष्टाचार झाला आहे, जो अनियमितता, जे गैरव्यवहार झाला आहे, ज्या पैशांचा अपव्यय, जनतेच्या पैशांचा जो यामध्ये गैरवापर झाला म्हणा, किंवा मग जनतेच्या पैशाची यामध्ये उधळपट्टी झाली, विनाकारण उधळपट्टी झाली. कारण या कामाचा जनतेला कुठलाच फायदा नाही. हे पैसे असं एकच काम नाही, अशा अनेक ठिकाणी अशा टाक्यांचं बांधकाम म्हणजे घोडेगाव असेल, अशा बऱ्याच ठिकाणी सोनई असे या मिशनच्या अंतर्गत जलजीवन अभियान या मिशनच्या अंतर्गत या टाक्याचं काम अर्धवट आहे. गेल्या 15 वर्षांपासून याकडे कोणाचं लक्ष नाही. त्यामुळं नेवाशाचे जे आमदार आहेत विठ्ठलराव लंघे यांनी याकडं लक्ष घालून, याकडं गांभीर्यानं लक्ष देऊन या ठिकाणी जे पाईप गाडलेले आहेत ठिकठिकाणी, ते पाईप एकदा वर काढावेत, अधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात आणि विशेषतः अधिकाऱ्यांची कानउघडणी करावी. विशेष म्हणजे यासाठी जो खर्च करण्यात आला, यासाठी म्हणजे या कामातून जो अपहार करण्यात आला, गैरव्यवहार करण्यात आला, भ्रष्टाचार करण्यात आला, ते भ्रष्टाचार जे काही पैसे असतील हजारो कोटी, ते संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणजे त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यावेळेचे आशिष येरेकर आणि बाकीचे अधिकारी आणि ठेकेदार या सगळ्यांच्या संपत्ती जप्त करून त्यातून हे पैसे वसूल करण्यात यावेत अशी मागणी या निमित्तानं होत आहे. लोकपत यूट्यूब चॅनल, अहिल्यानगर, महाराष्ट्र.